Hello, welcome to my YouTube channel, guys. Today I am going to make a new video, so please whatever. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना। जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाव घेऊन आला एकदम कडक व्हिडिओ, विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती। तर आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ झालेला आहे, कारण तो आपण गणपती बाप्पावरती बनवलेला आहे। एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे। तर म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपवरून बनवलेला आहे। आणि जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीके हवा असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे। तिथे तुम्हाला पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोड एपीकेची लिंक भेटूनच जाईल। त्यासोबतच आजच्या व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। आजच्या व्हिडिओचे सगळं मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार आहे। ऑल मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ऑल मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करून घेऊ शकता। तिथे आपण प्रिव्ह्यू व्हिडिओ सोडत असतो। त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करायचं आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ओके, तर चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल। तर इथून एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विबॉलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला सुरुवातीला इथून ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून आपल्याला डिलीट करून घ्यायची आहे आणि लेअर डिलीट केल्यानंतर इथून आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत। तर इमेजेस ॲड करण्यासाठी आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे, आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि आपली फर्स्ट इमेज इथून ॲड करायची आहे। इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला थ्रेडवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज इथून ट्रिम करायची आहे। तर अशाच प्रकारे शेवटपर्यंत आपल्याला 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत। तर मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेल्या आहेत। तर त्याच्यानंतर आपल्याला इथून एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला मटेरियलमध्ये मी एक बॉर्डर दिलेले आहे ते आपल्याला ॲड करायचे आहे। बॉर्डर ॲड केल्यानंतर आपल्याला थ्रेडवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे। त्याच्यानंतर व्हिडिओच्या एकदम सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला जो लोगोचा फोल्डर आहे तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपला एक लोगो ॲड करायचा आहे। या लोगोची आपण थोडीशी साईज कमी करून घेऊया, एवढी अशी साईज ठेवायची आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा लोगो सेट करायचा आहे। त्याच्यानंतर इथून बॅक येऊन व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत आपला जो लोगो आहे तो खेचून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेक इफेक्ट प्रेझेंटची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। तर इथून आपला इफेक्ट नंबर 1 सुरुवातीला कॉपी करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे। बीटमार्कवरती आल्यानंतर फर्स्ट इमेजला आपला कोणता इफेक्ट नाही आहे, इथल्या 2 नंबरच्या इमेजला आणि 3 नंबरच्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 द्यायचा आहे। त्याच्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं आहे, इथे तुम्हाला 2 लहान लहान इमेजेस दिसून जातील। इथे तर आपण सुरुवातीच्या इमेजला सोडल्यानंतर पुढच्या 2 इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 1 दिलेला आहे। त्याच्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर बरोबर 14.4 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या सलग 3 इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 1 द्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता सलग 3 लहान इमेजेस आहेत, तर या 3 इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 1 द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपले शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे। इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि ज्या आपण 3 इमेजेसला आपला इफेक्ट नंबर आपला 1 दिलेला आहे त्याच्या पुढच्या जेवढ्या इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर आपला 2 द्यायचा आहे। इथून पुढच्या जेवढ्या इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 2 द्यायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट नंबर 3 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे। त्याच्यानंतर इथून आपण थोडंसं पुढे येऊया, तर या 2 इमेजेसला तर आपण इफेक्ट नंबर आपला 1 दिलेला आहे। तर इथून पुढे आपल्याला राहिलेले जेवढे इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 2 द्यायचा आहे। तर भावना अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय, व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे।
तर इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ त्यांनी एक्सपोर्ट करायचा आहे. फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला 1 लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे. एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावाने भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पे अपनी खट्टी गोली फेंक के मारो या फिर गाड़ी चढ़ा दो, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।